साक्रीत भाजपचा पोलीस ठाण्यावर मोर्चा. डॉक्टर विजयकुमार गावित, डॉक्टर हिनाताई गावित यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. साक्री. महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या विरोधात सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी साक्री येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत लेखी तक्रार दाखल केली. संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली. तक्रारीनुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये माजी महामंत्री विजय चौधरी यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर खोटे आरोप करत त्यांच्याबाबत तसेच माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याविषयी कथितरित्या अश्लील व शिवीगाळयुक्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. डॉक्टर हिनाताई गावित या आदिवासी समाजातील ज्येष्ठ महिला नेत्या असून त्यांच्याविषयी करण्यात आलेले कथित आक्षेपार्ह वक्तव्य हे महिलांचा तसेच लोकप्रतिनिधींचा अवमान करणारे असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. त्यामुळे संबंधितांवर अॅट्रॉसिटीसह लागू असलेल्या विविध कायदे कलमनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून सोशल मीडियावर अशा प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य प्रसारित करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी जी.प. सदस्य विजय ठाकरे, माजी प.सम. सदस्य सुधीर आकलाडे, माजी प.सम. सभापती कविता क्षीरसागर, प्रदीप नांद्रे, उत्पल नांद्रे, सचिन देसले, मनोज देसले, सुजन सोनवणे, संतोष सोनवणे, सुभाष देसले, धनराज गांगुर्डे, खंडू कुवर, कमलाकर मोहिते, गोविंदा सोनवणे, रंगा भवरे, गणेश सूर्यवंशी, ईश्वर धनगर, विजय दहिते, दशरथ शिलार, स्वप्नील अकलाडे, सागर बोरसे यांच्यासह शेकडो आदिवासी महिला पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. सदर तक्रारीवर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी करावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे. आज एवढी मोठी हस्ती तर आम्ही सर्वसाधारण महिलांनी काय करावं बरं? आज हिनाताईंवर अशी वेळ आहे तर आमच्यासारख्याने काय करावं? तर तुम्ही दोषींवर सखोल चौकशी करावी आणि त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी विनंती आम्ही सगळ्या महिलांकडून आम्ही तुम्हाला करत आहोत. साहेब, आपली भूमिका स्पष्ट करा. जे निवेदन दिलेलं आहे सदर विषय हा नंदुरबार शहराशी नंदुरबार जिल्ह्याशी निगडीत आहे. आपण हे त्यांचं मत जे आहे ते आपण त्या ठिकाणी संबंधित एसपींना आणि त्या पोलीस स्टेशनला आपण पोहोचवणार आहोत. आपले जे मत आहे ते आपण आणि माझी अशी विनंती राहील की आपण शांततेच्या मार्गाने आतापर्यंत जे आंदोलन केलेलं आहे शांततेच्या मार्गाने आपल्यासोबतचे सर्व कार्यकर्ते आपण जावे अशाच मला सहकार्य दिला. अशा महिला वर्गांच्या अतिशय आदरणीय अशा डॉक्टर हिनाताई गावित यांच्या विरोधात भाजपचा जो महामंत्री म्हटला जातो त्या विजय चौधरीने ज्या अष्टलक्ष भाषेत अतिशय फोनवर जे संवादनपूर्ण नंदुरबार नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे आणि ते ऐकून आम्ही गावित परिवार प्रेमी आणि सर्वच भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते अतिशय दुखावले गेलो आहोत. मित्रांनो, राजकारणात मतभेद हे निश्चित असू शकतात, मात्र आपल्याच पक्षाचा एक महामंत्री, जिथं भाजपमध्ये म्हटलं जातं की पार्टी विथ डिफरन्स आणि संघटन हेच सर्वस्व मानलं जातं, तिथं आपल्याच पक्षाचा एक महामंत्री आपल्याच पक्षाच्या मंत्र्याविरुद्ध आपल्याच पक्षाच्या खासदाराविरुद्ध इतक्या वाईट आणि घाणेरड्या भाषेत बोलू शकतो हे पाहून आम्हा भाजप प्रेमींना आणि विशेषतः गावित परिवार प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय संतापाची लाट उसळली आहे. आणि भाजपच्या वरिष्ठांना माझी विनंती असेल की अशा निष्क्रिय अशा विजय चौधरीला म्हणावं की बाबा तू एखाद्या ग्रामपंचायत सदस्य ते होऊन दाखव, बाकी फार पुढची गोष्ट आहे. आणि मग तुला कळेल की कार्यकर्ता सांभाळणं म्हणजे काय, पक्ष चालवणं म्हणजे काय, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणं म्हणजे काय. आणि मग तेव्हा गावित परिवाराचं महत्त्व कळेल की काँग्रेस पक्षाचा की जो आदिवासी समाजाविरुद्ध याने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरली त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई ही झालीच पाहिजे. बोला विजय चौधरीचा, विजय चौधरीचा. आमच्या नंदुरबार लोकसभेच्या ज्या 2 वेळा निवडून आलेल्या आहे डॉक्टर सांसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित तसेच डॉक्टर विजयकुमारजी गावित यांच्याबद्दल जो काही व्हिडिओ क्लिप जी काही
या समाजामध्ये जी काही व्हिडिओ क्लिप जी काही व्हायरल होत आहे त्या क्लिपमध्ये ती बघून मनाला खूप वाईट वाटलं की आज एवढी मोठी महिला जी सांसद रत्न राहून चुकलेली आहे, जी भारत मातेच्या या देशाची ती लेक आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची ती मानलेली कन्या आहे, ती एक संसदेमधील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्या हिनाताईंवर अशी ही व्हायरल क्लिप झालेली आहे. खरोखरच हा जो प्रकार झालेला आहे हा निंदनीय आहे. म्हणजे महिलेच्या शिलावर हा एक मोठा घात झालेला आहे. त्यामुळे मी संबंधित पोलीस स्टेशनच्या ज्या साहेब आहेत त्यांना विनंती करते की साहेब, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की जे काही दोषी असतील त्यांची पूर्ण ती चौकशी करावी, त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर महामोगी माता शबरी माता यांना वंदन करतो. आज जे काही झालेले, आज आमच्या आदिवासी महिला डॉक्टर हिना गावित याच्यावरती जे विजय चौधरीने जे काही शब्द बोललेला आहे ते महिलाला असं बोलायचं त्यांचा अधिकार नाही. महिलाला सर्वात जास्त अधिकार दिलेला आहे. जर आम्ही आमच्या आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजाकडं समाज कोणाच्या रस्त्यावरती येत नाही आणि आदिवासी समाजाच्या रस्त्यावरती कोणी आले तर त्याला सोडत पण नाही. विजय चौधरीला मी माझ्या वतीनं गोविंदा सोनवणे याला कोणी कानफड्यात मारतील तर 100% गोविंदा पहलवान 51,000 रुपयाच्या बक्षीस देईल एवढं सांगतो. जय हिंद. तसेच नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या माजी खासदार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांच्यावर जो स्वतःला भारतीय जनता पार्टीचा महामंत्री समजतो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा सुसंस्कृत पक्ष आहे. अशा या चांगल्या पक्षामध्ये या महानालायक माजी महामंत्री विजय चौधरीचं काही काम नाही. या विजय चौधरीने जी शिवीगाळ या ठिकाणी आमच्या माजी लोकप्रिय खासदार हिनाताई व माजी आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्यावर जी शिवीगाळ आणि अर्वाच्य भाषेत जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, एवढ्या जमलेल्या समुदायाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की या विजय चौधरीचा भारतीय जनता पार्टीमधून लवकरात लवकर हकालपट्टी करावी अशी मी या ठिकाणी सुद्धा मागणी आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो. आणि साक्री पोलीस स्टेशनच्या आदरणीय PI साहेबांना मी